ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् वन्दे संस्कृतमातरम्। 11वा धडा, त्याच्यामध्ये आपण चतुर्थी विभक्ती शिकत आहोत. त्यामध्ये आपण पाठीमागच्या क्लासमध्ये क्रुध्यती, कुप्यती, ईर्ष्यती, दृह्यती, असूयती हे पाच आपण क्रियापद पाहिले ज्यांच्या बरोबर चतुर्थी विभक्ती होते. आणि एक संधी पाहिली, त्याचं नाव आहे अयादी संधी. ए, ऐ, ओ, औ यांच्या पुढे कोणताही स्वर आल्यानंतर एच्या जागी होतो अय, ऐच्या जागी होतो आय, ओच्या जागी होतो अव, औच्या जागी होतो आव. ही संधी पाहिली. आता अजून कोणत्या क्रियापदांबरोबर चतुर्थी विभक्ती होते ते आपण पाहणार आहोत. आणि जे शब्द आपल्याला माहिती आहेत त्या शब्दांनाही आपण एकदा संस्कृतमध्ये उजाळा देणार आहोत. मग चतुर्थी विभक्ती कुठे कुठे होते ते आपण पाहूया. तर आवडणे या अर्थामध्ये एक धातू आहे रुच. त्या रुच धातूचं रोचते असं रूप तयार होतं. रुच या धातूचं रोचते, रोचते म्हणजे काय? आवडणे, आवडणे. मग आता या रुच धातूमध्ये ज्याला आवडतं कंसात लिहितो, ज्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती करतात. ज्याला आवडतं त्याची चतुर्थी. बघा, चतुर्थी विभक्ती होते कोणाची करायची हे पण महत्वाचं आहे. समजा क्रुद्यती धातूमध्ये चतुर्थी होते, कोणाची करायची? तर ज्याच्यावर तो रागवतो त्याची चतुर्थी विभक्ती करायची. मग या रोचतेमध्ये कोणाची चतुर्थी विभक्ती करायची? ज्याला आवडतं त्याची. आणि जे आवडते त्याची प्रथमा विभक्ती. ठीक आहे. मग आता हा रोचते धातू आतापर्यंत आपण पूर्ण पाहिलेला नाहीये, पण त्याचं फक्त प्रथम पुरुषाचं रूप या ठिकाणी मी लिहितो. ठीक आहे. तर मी धातू घेतो सेव, म्हणजे सेवा करणे. सेवा धातूचा अर्थ आहे सेवा करणे, सेवा करणे. आता बघा, जसं पठती, लिखती, गच्छती, आगच्छती, क्रुध्यती, कुप्यती हे सुद्धा काय आहेत? धातू आहेत. तसं सेवते, सहते, लभते, प्रकाशते, रमते हे सुद्धा काय? धातू आहेत. मग धातूंचे दोन प्रकार आहेत, परस्मैपदी आणि आत्मनेपदी. त्यातले हे आत्मनेपदी धातू आहेत. सध्या आपल्याला तेवढंच पाहिजे का? तर रोचते धातू शेवटी ते असणारं पहिलंच आपण रूप बघितलेलं आहे आतापर्यंत. त्याच्यामुळे आता याचं मी रूप लिहितो सेवते, सेवेते, सेवंते. बघा, सोपे. अजून एक लिहितो त्याच्यासारखंच, सहते म्हणजे सहन करणे. सह, सहते म्हणजे सहन करणे. मग आता तुम्हाला जर सेवते कळलं तर तुम्हाला सहते येईल का म्हणता? हो हो, येईल ना बघा, सर. सहते, सेवच झालं सेवते, सहच होईल सहते, 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 सेवच झालं सहे, सेवेते, याचं होईल सहेते, सहेते, आणि सहेते, सेवंते सहनते, 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 सहनते. मग आता आपण रोचतेचं पण लिहूया. रोचते, रोचेते, शेते, रोचंते. चुनते. मला सध्या आपल्याला एवढं लक्षात घ्यायचं, जसं
पठती पठतः पठन्ति, पठसी पठथः पठथ, पठामी पठावह पठामह आहे, तसं यांचे सुद्धा 9 रूप बनणार. 9 का? तर 9 कर्ते आहेत म्हणून. एक राम, दोन राम, अनेक राम, झाले 3. तू, तुम्ही दोघं, तुम्ही सर्व, झाले 6. मी, आम्ही दोघं, आम्ही सर्व, झाले आम्ही तर 9. असे 9 हम्म. कर्ते असल्यामुळे जसं इंग्लिशमध्ये थोडेच आहेत, ही, शी, इट आणि आय, वी, यू, तसं संस्कृतमध्ये 9 आहेत. मग वेगळ्या वेगळ्या कर्त्यांसाठी वेगळी वेगळी रूप. मग आता आपण रोचते कसा चालवायचा? तर आपण एक लक्षात ठेवणार आहोत, सेवते. सेवतेनुसार रोचते चालणार. मग आता काय नियम सांगितलेला आहे? ज्या ज्या ठिकाणी रुच हा धातू येईल, आवडणे, त्या त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती होणार आहे. आता काही आपण उदाहरणं लिहूया. हं. अ, रामाय, राम नको, भक्ताय, बघा, भक्ताय कोणाला आवडतंय? भक्ताला. कोण आवडतोय? हरी. भक्ताय हरिही रोचते. भक्ताला हरी आवडतो. मग या हरीचा संबंध रोचते धातुशी आहे, म्हणून त्याचा आपण काय केलं? त्याचा आपण कुठली विभक्ती केली? प्रथमा. ठीक आहे. कोणाला आवडतो? तर कोण आवडतो? कोण प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर भेटतं त्याला करता, असं आपण एकदा म्हटलं होतं. काय हम्म. ढोबळ नियम. ठीक आहे. हम्म. बघा, भक्ताय, मग भक्ताची चतुर्थी का केली? तर ज्याला आवडतं त्याची चतुर्थी विभक्ती करतात. ठीक आहे. पुढे अजून एक आपण बघूया. 2-3 उदाहरण बघूया. अ, गोपिकाय, येई मुद्दामून वेगवेगळे घेतो, नाहीतर आपल्याला फक्त रामच लक्षात राहते. गोपिकायै यै कृष्ण, कृष्णाची प्रथमा. गोपिकायै कृष्ण रोचते. गोपिकांना कोण आवडतो? कृष्ण आवडतो. कृष्ण. एकच असल्यामुळे कृष्ण, एकच असल्यामुळे रोचते. बघा, एक असेल रोचते, दोन असतील रोचेते, अनेक असतील रोचंते. गोपिकायै. मग गोपिकाय का नाही झालं? कारण की गोपिका शब्द स्त्रीलिंग आहे. सीता, सीतायै, म्हणून गोपिकाचं झालं गोपिकायै. मग रोचते धातू बरोबर चतुर्थी विभक्ती होते. आता तस्मै. तर इथे रोचन ते नाही होणार ना, रोचन ते का नाही होणार? आता बघूया आपण त्याचं गोपिका. तस्मै. ऐकाय, तस्मै. आता रोचनतेवाला बघूया. तस्मै म्हणजे त्याला. सह तौ ते, तम तौ तान, तेन ताभ्याम तैहि, तस्मै चतुर्थी. पहिला चतुर्थी आपण करून घेतली का? तर रोचते आहे म्हणून. आता आपण फळ शब्द पाहिला होता. फलम 1, फले हम्म. 2, फलानी दोन. 3 किंवा जास्त. मग तस्मै फलानी. आता करते किती आहेत? फलानी किती झाले? 1, 2, 3 पेक्षा जास्त, म्हणून काय तीन. येणार? आणि रोज. रोचते. कर्त्यानुसार क्रियापद. कर्त्यानुसार क्रियापद. मग आम्हाला तर हा करता वाटतोय, मग ह्याची का नाही प्रथमा झाली? तर हे जे काही नियम आहेत की रुच्या बरोबर चतुर्थी विभक्ती होते, हे नियम जास्त स्ट्रॉंग होतात, जास्त सबल होतात, दृढ होतात. ठीक आहे. काही नियम सगळीकडेच लागत नाही. जसं रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चाललं पाहिजे आपला नियम आहे सगळ्यांनी. पण एकाच दिवशी जर देवेंद्र फडणवीस येणार असतील तर ते उजव्या बाजूने पण येतात लवकर जाण्यासाठी. म्हणजे सगळेच नियम सगळीकडे लागतात असं नाहीये. ठीक आहे. मग हा नियम काय आहे? की रुच धातू बरोबर चतुर्थी विभक्ती होणार.
ज्याला आवडतं त्याची चतुर्थी, जे आवडतं त्याची प्रथमा. आता अजून एक वाक्य आपण बघूया बहुवचनाचं. तस्यै, त्याला, सॉरी तिला, तस्यै, तिला, य- तस्यै तिला, का? सा ते ताः, तां ते ताः, तया ताभ्यां ताभिः, तस्यै तिला श्लोकाः रोचन्ते. श्लोक अनेक आहेत म्हणून झालं रोचन्ते. तिला श्लोक आवडतात. श्लोक, श्लोकाः रोचन्ते. रुच धातू बरोबर चतुर्थी विभक्ती होते. ज्याला आवडतं त्याची. आता द्विवचनाचं एक बघूया बघा. अ, हम्म, केशवाय, म्हणजे कृष्णाला, केशवाय गोपालौ, गोपालौ, दोन गोपाळ. मग आता काय येणार? रोचेते. रोचे ते. कारण की गोपाळ दोन आहेत म्हणून दोन. केशवाय, काय होतं माझ्याकडून? केशवाय गोपालौ रोचेते. केशवला काय? दोन गोपाळ आवडतात. बर. अजून एक, अ, दोन. रामाय, रामाला, लव कुशौ, दोन. लव आणि कुश दोघं. लव कुशौ रोचेते. रामाला लव आणि कुश आवडतात. मग ते दोन असल्यामुळे झालं रोचेते. एक असेल रोचते, दोन असतील रोचेते, दोन पेक्षा जास्त असतील रोचन रोचन्ते. ते. अशा प्रकारे रोचते हे आपण समजून घेतलं. क्रियापद. आता सगळे क्रियापद आपण बघतोय म्हणून क्रियापदांनाच आपण प्राधान्य देतोय. मग कसं चालवायचंय ते? सेवते, सेवेते, सेवन्ते. आता हे पहिलं समजावं म्हणून सेवसे, सेवेथे, सेवध्वे आपण पाहत नाही. सेवे, सेवावं हे सेवामहे. ते आपण येणारच आहे आत्मनेपदातला धातू. हा थोडासा वेगळा चालतो म्हणून त्याची आपण प्रॅक्टिस केली आणि त्याचे काही वाक्य पाहिले. आता काही असे धातू आहेत ज्यांच्याबरोबर काय चतुर्थी विभक्ती होते. कुठले आहेत त्याच्यामध्ये पुढे? तर बघा, अ ध्रुव नावाचा धातू आहे. ध्रुव, त्याचं होतं ध, आता मी धारयती, धारयती, ध्रुव धारयती. हे त्याचं थोडंसं वेगळं रूप आहे. फक्त नाव लक्षात ठेवा, त्याला निजंत रूप म्हणतात. निजंत, फक्त नाव लक्षात ठेवा. याचं दुसरं असं पण आहे, धरती. अर्थ सेमच. अर्थ काय येईल? धारण करणे, म्हणजे मी कपडे घालतो, कपडे धारण करतो, परिधान करतो. बघा आपल्याकडे परिधान आहे, परिधान करतो. ध्रुव धारयती. मग त्याचं धरती पण रूप होतं, पण या पाठामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? धारयती दिलेलं आहे. ठीक आहे. धारयती शब्दाचा एक अर्थ आहे धारण करणे, आणि एक दुसरा अर्थ, पहिला एक अर्थ आपण पाहूया, धारण करणे. मग त्याचा दुसरा अर्थ समजून घेऊया. धारण करणे, मी धारण करतो. तर अहम, अहमचं घेऊया आता. अहम वस्त्रम, वस्त्रम धारयामी, मी काय करतो? किंवा धरामी, पठामी, ध्रुव धरामी, मी काय करतो? वस्त्र घालतो किंवा धारण करतो. त्याला इंग्लिशमध्ये होल्ड असा अर्थ आहे. होल्ड म्हणजे पकडणे थोडक्यात. धरामी म्हणून आपला मराठी शब्द आहे धर, त्याला धर, पकड, धारण कर, पकड, होल्ड करणे. धरामी, अहम वस्त्रम धरामी.
अं, आता अजून एक स्त्रियांसाठी अहम किंवा वयम म्हणूया. वयम शाटिका म्हणजे साडी. वयम शाटिकाम धरामः. पहिला आपण धरामी, धारण करणे असाच अर्थ पाहूया. किंवा धारयामः, जसं पठामी पठावह पठामह, तसंच धारयती धारयतः धारयन्ति. पुन्हा बोलतो. ज्याप्रमाणे पठती पठतः पठन्ति होतं आपलं नॉर्मल, तसंच धरती धरतः धरन्ति किंवा धारयती धारयतः धारयन्ति. मग आता या ठिकाणी वयम असल्यामुळे काय, धारयामः किंवा धरामः, धारण करणे. मग हा धातू ज्यावेळी असेल त्यावेळी त्याचा अर्थ काय, चतुर्थी विभक्ती आपण करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही चतुर्थी विभक्ती केलीच नाही. हा, बघा. ही चतुर्थी कधी विभक्ती होते, तर या द्रु धातूचा, ऐका, या द्रु धातूचा एक वेगळा अर्थ आहे. ठीक आहे. या द्रु धातूचा एक वेगळा अर्थ आहे, तो म्हणजे कोणाचं तरी ऋणी होणं, कोणाकडून तरी काय ऋण घेणं किंवा लोन. बघा, ऋणी होणं असा अर्थ आपण घेऊया या ठिकाणी. कोणाचं तरी ऋणी होणं. मग हा द्रु धातू, ऐका, हा द्रु धातू ज्यावेळी ऋणी होणं या अर्थामध्ये असेल, उदाहरण बघितल्यानंतर 100% कळणार आहे. हा द्रु धातू ज्यावेळी धारण करण्याच्या अर्थात नाही, ज्यावेळी तो ऋणी होण्याच्या अर्थामध्ये असेल, त्यावेळी आपण काय म्हणायचं, चतुर्थी विभक्ती करायची. एक वाक्य बघा, लगेच कळून जाईल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा राम हा श्यामचा म्हणजे ऋणी आहे. म्हणजे त्या रामानी श्यामकडून काहीतरी पैसे घेतलेले आहेत, त्या पद्धतीने ऋण. ओके, दुसरं ऋण नाही. धनाचा आपण सध्या समजून घेऊया. बघा, राम श्याम श्यामाय, धन श्यामाय किती पैसे, आपण म्हणूया 100 रुपये. शतम धारयती, म्हणजे राम श्यामाचे काय, 100, श्यामाच्या 100 रुपयाचा ऋणी आहे. राम श्यामाच्या 100 रुपयाचा ऋणी आहे. राम श्यामाय शतम धारयती, म्हणजे श्यामाने काय केलंय, रामाला 100 रुपये उसने ऋण म्हणून दिलेला आहे. मग ज्यावेळी ध्रु धरती धारयती हा ऋणी होणे या अर्थामध्ये असेल, त्यावेळी काय होणार आहे, चतुर्थी विभक्ती होणार आहे. शतम धारयती असं एकच त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. पुस्तकांच्या बाबतीतच, पैशाच्या बाबतीतच शतम धारयती. जेवढं त्यांनी दिलेलं आहे तेवढेच आपण पाहूया सध्या तरी. धारयती. मग 1000 म्हणायचं असेल तर सहस्त्रम माधव सहस्त्रम माधव मुकुंदाय, म्हणजे माधवाने हम्म, मुकुंदाचे काय 1000 रुपये सहस्त्र गेले. सहस्रम, सहस्त्रम नाही, सहस्रम धारयती. आता इथे गडबड होत असते कधी कधी. काय होत असतं बघा, म्हणजे माधव मुकुंदाचे काय 100 रुपयाचा ऋणी आहे, 1000 रुपयाचा ऋणी आहे. मग बघा, हे झालं सहस्रम. आपण याला कधी कधी त्र म्हणतो, तर नाही, सहस्रम. आणि सहस्त्रम, स ह अं, त्र वेगळा असतो. 3 दांड्या त्या ठिकाणी येतात बघा. वस, या ठिकाणी का बरं येत नाही, 3 येतात बरं का, या ठिकाणी टायपिंग मध्ये येत नाहीये. मी आता कुठेतरी त्र लिहिला होता, नाही, वस्त्रम. हा, तर हा वस्त्रम नाही बरं का, हा वस्त्रम आहे. या ठिकाणी त्र पूर्ण येतात, 3 दांड्या असतात.
कसं दाखवू तुम्हाला आता? हे सहस्रम आहे. थोडासा फरक आहे बरं का. ड्रॉ करता येईल का? हा करतो, थांबा. तर आलं म्हणजे 3 दांड्या होतात. विष्णू सहस्रनाम, सहस्त्र, स, बघा, सहस्त्र म्हणजे काय मग? सहस्त्र, एक मिनिट. पण ते म्हणताना सहस्रच म्हणतो आपण. हा, हे असं पाहिजे. बरोबर. सहस्रम धारयती आणि सहस्त्रम, थोडा फरक आहे बघा. फरक कळला का तुम्हाला? तर विष्णू सहस्रनाम, सहस्त्र मला वाटतं हा मराठी शब्द असावा. हम्म. हा, हो सर. हा सहस्त्र नाहीये, सहस्र. ओके. मी तुम्हाला काय सांगत होतो? हा फरक हा आहे. सहस्र, स मध्ये अर्धा र गेलेला आहे. आणि या ठिकाणी सहस्त्रम, स, ह, त पुन्हा स आणि र. आणि त आणि र आहे. दोन्ही वेगळे करून दाखवू. बघा, हम्म. स, स, ह, स्र, हे झाला सहस्र, हजार. हम्म. आणि सहस्त्रम, स, ऐ, स, अ, सह, स, त, र, अ, सहस्त्र. हा झाला र. सहस्त्र आणि हा झाला सहस्र. खरं तर सहस्र शब्द आहे. सहस्त्र अपभ्रंश आहे, म्हणजे कळला नाही म्हणून सहस्र, सहस्त्र, सहस्त्र झालं ते. किंवा मराठीमध्ये सहस्त्र असेल, आय एम नॉट शुअर. हा, आपल्याला लक्षात काय ठेवायचंय? सहस्रम, हजार. सहस्त्रम नाही. हं. धारयती, हे काढून टाकतो, एकच ठेवतो. या ठिकाणी धारण करणे अशा अर्थामध्ये काय होते? चतुर्थी विभक्ती होते. बघा, अजून काही धातू त्यांनी दिलेले आहेत, तेवढे बघूया, मग धातू आपले संपले. मग ध्रुवचा अर्थ ऋणी होणे असा जेव्हा असेल त्यावेळी चतुर्थी विभक्ती होणार आहे. ज्याच्याकडून आपण ऋण घेतले त्याची. थोडेसे किचकट नियम आहेत, पण समजून जातं. बघा, कथयती, कथ हा धातू आहे. कथ म्हणजे काय? सांगणे. कथ त्याचं होतं कथयती. दशम गणातला धातू आहे. कथयती म्हणजे सांगणे. मग हा धातू ज्यावेळी असेल त्यावेळी काय? चतुर्थी विभक्ती होणार. आता हे नाही अवघड. म्हणजे अवघड म्हणजे लक्षात ठेवण्यासारखे नियम बघा. शिक्षक, शिक्षक, छात्राय, छात्राय कथाम कथयती. शिक्षक काय करतात? छात्राला कथा सांगतात. थ यती, सांगतात. शिक्षक छात्राला कथा सांगतात. शिक्षक छात्राय श्लोकम कथयती, श्लोक सांगतात. पाठम कथयती, मग ज्याला आपण सांगतोय त्याची होणार चतुर्थी विभक्ती. कथयती. बर. नंतर आहे अ, स्पृह धातू. हा स्पृह धातू ज्यावेळी असेल त्यावेळी सुद्धा काय होणार आहे? चतुर्थी विभक्ती होणार आहे. बघा, मग आता रोचते आणि स्पृहयती हे काय जवळजवळ सारखेच धातू आहेत. दोघांचा पण अर्थ काय? आवडणे असाच आहे. स्पृह च होतं स्पृहयती, हा सुद्धा दशम गणातील धातू आहे. जो जो धातू दशम गणातील असेल
त्याला काय होतं, अयविकरण लागतं, असं आपण एकदा विकरणांच्या बाबतीत जेव्हा चर्चा केली तेव्हा आपल्याला सांगितलं होतं. जसं पठचं होतं पठती, पण कथचं होईल कथयती, कथती नाही होणार. कारण की तो धातू दहावीतला आहे, 10व्या गणातला आहे तो. स्पृहयतीचा अर्थ सुद्धा काय, आवडणे, चाहना. बघा त्या ठिकाणी सुद्धा जे आवडते. बालकाय, बालकः, कसं होणार हे. हम्म, स्पृहयती, कल्पते. तर त्यांनी उदाहरण नाही दिलेले. बालकः अंबायै स्पृहयती, स्पृहयतीचं उदाहरणच नाही दिलेले. कथयती, असूयती, गुरुः. अच्छा, फक्त धातू दिलेला आहे त्यांनी, पण याच्या बरोबर सुद्धा चतुर्थी होते, हा नियम सांगितलेला आहे. स्पृहयती, आवडणे. बालकः अंबायै दिलेलं नाहीये, पण आपण समजून घेऊ शकतो. अंबायै स्पृहयती, मुलाला आई आवडते. बालकः अंबायै स्पृहयती, जे आवडते त्याची चतुर्थी विभक्ती. थोडेसे उलटे सुलटे नियम आहेत. मगाशी रोचतेमध्ये ज्याला आवडते त्याची आपण केली होती, या ठिकाणी अंबायै स्पृहयती. हम्म, छात्राय, छात्रः संस्कृताय रोचते. थोडा मला डाऊट आहे बरं का, यांनी तर दिले नाही, मी पण बघितलं नाही. संस्कृताय स्पृहयती, मुलास संस्कृत आवडते. ओके, हे थोडंसं बाजूला ठेवा, मी एकदा बघून सांगतो, कारण की पाठात पण आलेलं नाहीये. पण चतुर्थी विभक्ती होते, हे आहे. ज्याला आवडते त्याची होते का जे आवडते त्याची होते, त्याला एकदा बघावं लागेल. स्पृहयती, हा हा हा, दिले बरोबर आहे हेच. ठीक आहे. त्यांनी एक उदाहरण दिलेले, उदाहरण वाक्यामध्ये हरिही पुष्पेभ्यः स्पृहयती, म्हणजे हरीला फुलं आवडतात. बरोबर आहे, ठीक आहे, चिंता नाही, बरोबर आहे, स्पृहयती. मग जे आवडते, बालक कोणाला आवडते, बालकाला, तो करता आहे. आणि जे आवडते त्याची झाली चतुर्थी, स्पृहयती. शेवटचं हम्म, निवेदयती, निवेदयती म्हणजे काय, निवेदन देणे किंवा सांगणे असाच अर्थ होतो. जसं एखादं आमंत्रण किंवा एखादी सूचना असते, आम्ही निवेदन करतो की या माणसाने स्टेजवरती यावं, निवेदन करणे. हं, बघा, यातलं तुम्हाला जे नाही समजलं ते पुढच्या हाफमध्ये आपण अजून विशेषतः त्याचे अजून वाक्य बनवूया. रामः कुशाय निवेदयति, रामः, राम कुशास काय करतात, निवेदन करतात. अरे बाप. रामः कुशाय निवेदयति, कुशाय निवेदयति, निवेदन करणे, निवेदयति. शक्यतो या पाठामध्ये त्यांनी आपल्याला दशमगणाचेच धातू शक्यतो दिलेले आहेत. बघा, स्पृहयती, कथयती, निवेदयती, हे जे धातू आहेत, धारयती, हे दशम दशम गणातले आहेत. ध्रुधरती दशम गणातला नाहीये, पण त्याचं ते निजंत फॉर्म आहे. तुम्हाला एकदा पूर्ण हा धडा व्यवस्थित बघावा लागणार, थोडेसे उलटे सुलटे नियम आहेत. आपल्या लक्षात काय ठेवायचंय, चतुर्थी विभक्ती होते कोणाची, रोचते, कथयती, स्पृहयती, निवेदयती. आणि द्रु धातू जेव्हा ऋण या अर्थामध्ये येतो त्यावेळी त्याची चतुर्थी विभक्ती होणार आहे.
मग अजून काही आपण आता लगेचच ह्याची अजून उदाहरणं बनवूया. म्हणजे तुम्ही सांगा, म्हणजे तुम्हाला पण आपोआप कळून जाईल काय विषय आहे तो. ठीक आहे. अजून काही आहेत. काही शब्द आहेत आणि एक दोन क्रियापद आहेत जे थोडेसे वेगळे समजून घेण्यासाठी. त्याच्यामध्ये पण चतुर्थी होते. पुन्हा एकदा आपण ह्याला बघूया. रुच धातू सर एकच आवडते. मिनिट प्लीज. रुच तर हे धातू. रामः कुशा बोला एकच बोला. मिनिट प्लीज. रामः कुशाय निवेदयती म्हणजे राम कुशाला निवेदन करतो असं ना. हा, रामः कुशाय आणि कुशाला कुशाला ज्याला निवेदन निवेदन करतो. करतोय त्याची चतुर्थी विभक्ती. हा. ज्याला हो ना. येस. म्हणजे सगळीकडं जवळजवळ कर्त्याची चतुर्थी झालेलीच नाहीये. तुम्ही जर बघितलं हे सगळं, फक्त रोच बरोबर हो धातूमध्येच हो. ज्याला आवडते त्याची झालेली आहे. बाकी जवळजवळ सगळीकडे जे आवडते, जे सांगतोय, ज्याला सांगतोय त्याचीच झालेली आहे. फक्त हा रुच धातूचा जो थोडासा वेगळा आहे. म्हणजे अ, ज्याला आवडते, केशवाला दोन गोपाल आवडतात. मग गोपालांची प्रथमा केलेली आहे आणि केशवाची चतुर्थी केलेली. फक्त हा एकच. बाकी जर तुम्ही बघितलं सगळीकडे मुकुंदाय, छात्राय कथयती, विद्यार्थ्यांना सांगतो, आई आवडते आणि कुशाला निवेदन करतो. फक्त एकच रुच धातूमध्ये उलट आहे. ठीक आहे, असं आपण समजून घेऊया. काही अजून वाक्य आपण तुम्ही सांगा, मी लिहितो, म्हणजे ते अजून क्लिअर होऊन जातील. आणि काही शब्द आहेत जे आपल्याला अर्धे माहिती आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्ण, मोक्ष, मूर्ख, चोर, हे आपल्याला जवळजवळ माहितीच आहेत. ते पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया आणि हा 11वा धडा संपेल. मग वाक्यही पाहूया.